गणपती बाप्पा हाय, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे झलक ताऱ्यांची ह्या शोवर. इथे आपल्याकडे शूट होत आहे मुहूर्त आणि क्लायमॅक्स सीन दामिनी 2 ह्या मालिकेची. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा and action. आता इथे नुकतंच सुरू आहे दामिनी 2 या मालिकेची शूटिंग. आणि तुम्हाला माहिती आहे का 30 वर्षांपूर्वी ही सिरियल धुमाकूळ घालून गेली आहे. दामिनी ही पहिलीच मालिका होती टीव्हीवर. 30 वर्षांपूर्वी ह्याचे 1500 पेक्षाही जास्त एपिसोड झाले. आणि आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे शूटवर मुहूर्त शॉट आणि क्लायमॅक्स सीन बघायला. तर मग चला जाऊया तिकडे. ऍक्शन. असं सोनं कोळशाच्या खाणीत जरी दडवून ठेवलं तरी ते झळाळून वर आल्याशिवाय राहत नाही असं म्हणतात. दामिनी या संस्थेची पुण्याई आणि तिचं समाजातलं कार्य हे असंच असं सोन्यासारखं आहे, अगदी 100 नंबरी. संस्था चालक दिव्या देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलं. पण या सगळ्या प्रकरणामागे नेमकं काय आहे? प्रेक्षको, तुम्हाला सांगण्याला आम्हाला खूप आनंद होत आहे की दूरदर्शन केंद्र मुंबईच्या सह्याद्री चॅनलवरती आपण दामिनी 2 ही सिरियल सुरू करत आहोत. श्रोत्यांच्या प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ही सिरियल सुरू करत आहोत. श्रोते, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की 1995 ते 2005 हा सुवर्ण काळ पहिल्या भागासाठी होता. ही सिरियल अतिशय प्रसिद्ध झाली होती आणि या लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावरती दूरदर्शन सह्याद्री त्यावेळेस होतं आणि प्रेक्षकांनी या सिरियलला खूप खूप भरभरून दाद दिली होती, भरभरून प्रतिसाद दिला होता. आणि त्याच अनुषंगानं त्याच मागणीनुसार आम्ही ही सिरियल पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आज आपल्या सोबत आहेत दामिनी 2च्या रायटर डायरेक्टर कांचन अधिकारी. आम्हाला सांगा कांचनजी की जेव्हा ही पहिल्यांदा मालिका आली ती खूप जबरदस्त हिट झाली. त्यावेळेस तुमचे काय विचार होते की इतकी मोठी हिट झाली आहे आणि पहिलीच ही अशी मालिका आहे जी इतकी गाजली आहे? थँक्यू सो मच. बेसिकली मी मुंबई दूरदर्शनचे अत्यंतिक आभारी आहे, कारण की दामिनी 2.0 असं ही जी मालिका आम्ही आता आणतोय. रोल. सायलेंट. मूड. ऍक्शन. दामिनी ही 1995 साली 3 ऑक्टोबर या रोजी पहिला भाग तिचा प्रसारित झाला आणि ही दामिनी मालिका हिने इतिहास घडवला, कारण की मराठीतला पहिला मराठी डेली सोप म्हणून हे टायटल जे आहे ते माझ्या CV ला लागलं. याचं मी परमेश्वराचे खूप आभार मानते या बाबतीमध्ये. आणि कायम ती नंबर 1 वरती होती. ती सतत 8 वर्ष नंबर 1 वरती TRP देणारी अशी दामिनी मालिका, ज्याच्यामध्ये मराठी इंडस्ट्रीतल्या प्रत्येक माणसाने त्यात काम केलेलं आहे.
म्हणजे माझ्या दामिनीचा हिरोच होता महेश मांजरेकर. माझ्या दामिनीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डेंनी पण काम केलेलं आहे, रुही बेर्डेंनी काम केलेलं आहे. आज कित्येक लोक त्यातले नाहीत आपल्यामध्ये, याची मला खंत वाटते. कारण प्रिया तेंडुलकर जी माझी अतिशय जवळची मैत्रीण, तिने पण ह्याच्यामध्ये काम केलेलं होतं. कुलदीप पवार, विजय कदम, असंख्य अशी लोकं आहेत, रवींद्र बेर्डे, एकेकाची ज्यांची नावं घ्यावी तेवढी कमी आहेत. अविनाश खर्शीकर असतील आणि ह्याच माझ्या मालिकेतून आत्ताचे जे सगळे स्टार लोक आहेत, श्रेयस तळपदे असेल, त्याच्यानंतर प्रसाद ओक आहे, पुष्कर आहे, अंकुश चौधरी आहे, असंख्य लोकांनी ह्याच्यामध्ये कामं केलेली आहेत. आणि त्या ज्या सुंदर स्मृती ज्या आहेत, ज्या माझ्या मनामध्ये आहेत. पहिली प्रतीक्षा लोणकर होती आमची दामिनी, दुसरी आली ती क्षिती जोग आली. सो मी असं म्हणेन की दामिनी मालिका ही सर्वांनाच खूप लकी आहे. म्हणजे आर्टिस्ट लेवल असो, माझा पण तिथून उत्कर्ष झाला आणि अशी छान मालिका जिने सर्वांचं करिअर घडवलं असं मी म्हणेन. आणि आज मला परत नव्यानं ही दामिनी तुमच्या पुढे घेऊन येण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. ते केवळ आणि केवळ मुंबई दूरदर्शनमुळे. कारण मुंबई दूरदर्शन निर्मित आणि कांचन अधिकारी लिखित दिग्दर्शित अशी ही मालिका आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत. जसा पहिल्या दामिनीला तुम्ही प्रतिसाद दिलात, तसाच निश्चितपणानं याही दामिनीला द्याल याची मला खात्री आहे. ऍक्शन. चा चालक दीपा देशमुख यांना पोलिसांच्या ताब्यातही घेण्यात आलं. पण या सगळ्या प्रकरणामागची वस्तुस्थिती काय याचा शोध कोणीच घेतला नाही. आपल्या सोबत आहेत दामिनी 2 चे डायरेक्टर विठ्ठल डाकुळे. आपली मनोगत सांगा. लवकरच दामिनी 2 ही डीडी सह्याद्रीवर प्रसारित होणार आहे, याबद्दल काही सांगा. खूप आनंद होतो आहे. दामिनी 2 येते आणि पहिली दामिनी होती त्याचाही मी भाग होतो आणि परत एवढ्या वर्षानंतर ही दामिनी येते आणि मला खूप आनंद होतो आहे की पुन्हा एकदा दामिनी सुरू होते आहे. आणि लोकांना पहिल्या दामिनी जेवढा आनंद दिला आणि जेवढं मनोरंजन केलं, आणि मी खात्री देतो की ही दामिनी लोकांना तेवढीच आवडेल आणि लोक तेवढंच याही दामिनी 2 वरती प्रेम करतील. आपल्या सोबत आता आहे ओरिजिनल दामिनी. बघूया, थोडं बोलून घेऊ त्यांच्याशी. आपल्या सोबत इथे आहेत किरण पावसे. हाय हॅलो. मी किरण पावसे. आज दामिनी या सिरियलचा आमचा शूटचा पहिलाच दिवस आहे आणि थोडासा नर्वसनेस आहे. खूप दिवसांनी मी कॅमेरा फेस करते. काही कारणास्तव मध्ये थोडंसं काम बंद होतं, पण हो पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे आणि खूप छान कमबॅक झालं आहे असं मला वाटतं आहे. आणि त्यामध्ये मला प्रमुख भूमिका करायला मिळते. सो मी हे माझ्या खूप मोठं भाग्य मानते मी खरं तर. आणि आमचे विठ्ठल सर किंवा आमचा बाकीचा क्र्यू सगळे मेंबर्स खूप सपोर्ट करत आहेत. आज पहिलाच दिवस, शुभमुहूर्त आणि पहिलाच माझा सीन आणि माझा सोलो लोकी होता, तर थोडी नर्वस झालेले, पण सगळ्यांनी खूप छान सांभाळून घेतलं आहे आणि आमचं शूट आता चालू झालं आहे. तुम्ही जसं तुम्हाला बघायला मिळेल. आणि थोडा लास्ट मार्क. आम्ही तो घेण्याचा प्रयत्न केला आणि काही धक्कादायक गोष्टी आमच्या हाती लागल्या आणि त्या आज मी आमच्या प्रेक्षकांच्या समोर मांडणार आहे. तर हो, मला खूप छान वाटतं आहे. आणि दामिनी ही सिरियल किती 8 वर्ष तरी ही ऑन एअर म्हणजे होती 1 नंबरला, आणि आता त्याचा रिमेक करतायत, तर खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर की ते मी त्याच लेवलला त्या उंचीवर त्यांनी जे ठेवलं आहे त्याच्याही वर न्यायचं आहे. तर खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं की ही जबाबदारी पार पाडण्याचं भाग्य मला लाभलं आहे, तर मी त्या संधीचं नक्कीच सोनं करेन. दामिनी 2 ही मालिका सह्याद्री प्रोड्यूस करत आहेत आणि आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ बोडके, डायरेक्टर न्यूज. सर, आपले काही मनोगत आमच्यासोबत जरा शेअर करा ह्या सिरीजबद्दल. प्रथम आज दामिनी 2 ह्या मालिकेची मुहूर्त सुरू झालेलं आहे आणि त्याचं प्रसारण आपण 2 ऑक्टोबरपासून सह्याद्री वाहिनीवरती करत आहोत. तर प्रथमच पहिले सगळ्या कास्ट, क्रू आणि संबंधित सर्वांना शुभेच्छा. आपल्या सर्वांना माहीत आहे की दामिनी 1 ही दूरदर्शन सह्याद्रीवरती प्रसारित झालेली एक सिरियल होती, जी खूप लोकप्रिय सिरियल होती आणि त्याच्या कंटेंटने आणि त्याच्यामधील जे कलाकार होते आणि त्या दिग्दर्शन जे झालं होतं त्याच्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं आणि ती सिरियल लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाली होती.
तर ती एक आयकॉनिक मालिका होती सह्याद्रीची. तर आणि तेव्हा ही अधिकारी समूह होता. तर ते निर्माता आणि दिग्दर्शक होते आणि आता परत ती जोडी आम्ही रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहोत. ऍक्शन. अस्सल सोनं कोळशाच्या खाली दडवून ठेवलं तरी ते झळाळून उठल्याशिवाय राहत नाही असं म्हणतात. दामिनी या संस्थेची पुण्याई तिथे समाजातलं कार्य हे अस्सल सोन्यासारखंच आहे, अगदी 100% पण आज या संस्थेवर टीका करण्यात आली. एका प्रकरणावरून त्याची भरपूर बदनामीही करण्यात आली. संस्था चालक दीपा देशमुख यांना पोलिसांच्या ताब्यातही घेण्यात आलं. कांचनजी, मला तुम्हाला आणि पुढे विचारायचं आहे की खूप सुंदर आठवणी असतील तुमच्या ह्या मालिकेच्या, तर काही आठवणी अशा गोड आमच्यासोबत तुम्ही शेअर कराल का जरा? दामिनीमध्ये तर आम्ही इतकं सगळ्यांनी कलेक्टिव्हली वर्क केलेलं होतं आणि तो जमाना ओबी व्हॅन्सचा नव्हता, म्हणजे ह्याचा नव्हता, काय आपले व्हॅनिटी व्हॅन्सचा नव्हता. तर त्यामुळे आम्ही सगळे लोक एकत्रच बसायचो, एकत्र जेवायचो, खायचो आणि आज पण मी सगळ्यांच्या बरोबर बसले. मी म्हटलं नाही, मी वेगळं नाही बसणार, कारण मी ज्या लोकांच्या बरोबर काम करणार आहे इथून पुढे त्या लोकांच्यातली मी एक आहे, त्या लोकांचा मी एक भाग आहे आणि म्हणून मी कायम त्या लोकांच्याच बरोबर. मग ते स्पॉट बॉयज असोत, लाईटमन असोत, मेकअपमॅन असोत, कुणीही असले तरी ते माझ्या मालिकेचा भाग आहे आणि मी पण त्याच एका मालिकेचा भाग आहे आणि त्याच्यामुळे वी ऑल शुड सिट टुगेदर. आपण सगळ्यांनी एकत्र बसून जेवलं पाहिजे, एकत्र विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे आणि ह्यातून जो एक मायेचा ओलावा निर्माण होतो तो तुमच्या कृतीमधनं झलकतो. ही माझी स्वतःचं एक असं मानणं आहे आणि म्हणून मी कायम त्याचप्रमाणे वागत आले आणि त्याचप्रमाणे वागणार. दामिनी 2 मध्ये मुख्य भूमिका निभावत आहेत सुप्रीती शिवलकर आणि आपल्या सोबत आहे त्या. स्वागत आहे तुमचं सुप्रीती. दामिनी थँक्यू. दामिनी 2 बद्दल आम्हाला काही सांगा, म्हणजे तुमची भूमिका आणि बाकी तुमची तयारी आणि एक्सपेक्टेशन्स. कारण दामिनी जेव्हा पहिल्यांदा आली सिरियल ही, ती खूप गाजली, तर भरपूर एक्सपेक्टेशन्स आहेत लोकांच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जरा सांगा आमच्या ऑडियन्सना. करेक्ट. दामिनी म्हणजे एक एव्हरग्रीन शो होता, जी दामिनी फर्स्ट पार्ट झाला तो. तर आता दामिनी 2मध्ये काम करायला मिळतं, कारण दामिनी पहिला पार्ट जेव्हा आला तेव्हा मी खूपच लहान होते, म्हणजे लहानपण माझं अगदी दामिनी बघण्यात गेलं आहे आणि त्याच्या सेकंड पार्टमध्ये मला काम करायला मिळतं, म्हणजे यापेक्षा मोठं नशीब काय असू शकतं. कारण दामिनीमध्ये जे पहिले ॲक्टर होते ते आत्ता सगळे सुपरस्टार आहेत आणि त्यांचे छान सगळं चालू आहे. दामिनीसारखा शो झालाच नाही खरं तर दुसरा कुठला. आणि आत्ता दामिनी 2.0ची मी एक पार्ट आहे आणि त्यातसुद्धा मी एक महत्त्वपूर्ण भूमिका करते आहे, जे की निगेटिव्ह शेड आहे. म्हणजे जसं की हिरो हिरोईन म्हणजे जे पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स आहेत ते जितके इम्पॉर्टंट असतात, तितकेच निगेटिव्ह कॅरेक्टर्ससुद्धा तितकेच इम्पॉर्टंट असतात त्यांचं काम जास्त उठून दिसण्यासाठी. सो मी ती भूमिका करते, तर त्याचाही मला खूप आनंद आहे, कारण खूप शिकायला मिळेल ह्याच्यातनं आणि मी त्याच्यासाठी खूप माझी तयारी करते आहे, खूप प्रयत्न करते आहे सगळ्या गोष्टी शिकण्याचा. कारण कॅरेक्टरसुद्धा एक वेगळं आहे, त्यामुळे करायलाही मजा येईल. म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टर्स मी याच्या आधी केले आहेत बरेचसे, माझी आत्ताही दुसरी सिरियल चालू आहे त्यातही करते आहे, पण दामिनीमध्ये एक निगेटिव्ह कॅरेक्टर करणं आणि लोकांपर्यंत पोचणं ही एक वेगळीच मजा आहे. ही जी पहिल्यांदा मालिका जेव्हा आली ही इतकी गाजली आणि तुम्ही सांगितलात की खूप मोठी जबाबदारी आहे, तर ह्यासाठी सिलेक्शन करताना कास्टिंगच्या वेळेस तुम्हाला संघर्ष जाणवला का किंवा काय चॅलेंजेस तुमच्या समोर आले? खरं तर समहाऊ मला माझी ऑडिशन पहिल्याच याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं खरं तर. आणि नंतर ऑफिसमध्ये आल्यानंतर पुन्हा समोरासमोर त्यांना मला पाहायचं होतं, तर ऑफिसमध्ये येऊनसुद्धा ऑडिशन झाली. काही प्रश्न विचारले, काय तुमचा मागचा अनुभव वगैरे. तर ह्या सगळ्याच गोष्टी, हा सगळाच प्रवास म्हणजे आत्तापर्यंतचा शुभमुहूर्तापर्यंतचा खूप सॉलिड होता. आणि बघूयात आता त्यामध्ये कॉस्ट्यूम, मेकअप, हेअर सगळ्याच गोष्टी खूप पटापट घडल्या आणि खरंच ही जर्नी मी खूप एन्जॉय करते आणि होप सो मी पुढे या दामिनी या कॅरेक्टरला
मी योग्य तो न्याय देईन आणि खरंच मी खूप प्रयत्न करते. सो प्लीज मला सांभाळून घ्या. जे जे कोणी दामिनी सिरियलमध्ये होते सगळी संपूर्ण कास्ट ते नक्कीच खूप त्यांना हे असेल की क्युरियोसिटी असेल की काय नक्की कोण करतंय काय कसं. तर प्लीज मला सांभाळून घ्या, मी एवढंच म्हणेन. आपल्या सोबत आहेत अमोघ चंदन आणि एक महत्त्वपूर्ण भूमिका हे निभावत आहेत या सिरियलमध्ये. तर अमोघ, आम्हाला काही सांगा तुमच्या रोलबद्दल. धन्यवाद. मी विश्वास नावाचं पात्र यात साकारतोय. हे पात्र जी दिव्या आहे, म्हणजे तुम्ही दामिनी आधी बघितलीच असेल, तर आता ही गोष्ट दिव्या आणि तिची मुलगी पुढे घेऊन जाणार आहे. तर दिव्याला हा सतत सपोर्ट करणारा आणि तिच्या पाठीशी खंबीर उभा राहणारा हा तिचा मित्र आहे. मजा येणार आहे. मला तर एक पूर्ण सर्कल पूर्ण झाल्यासारखं वाटतं आहे, कारण सह्याद्रीवरती मी माझ्या करिअरची सुरुवात सह्याद्रीवरनं केली. सारीपाठा संसाराचा नावाची एक सिरियल आपल्या सह्याद्रीवरती होती. त्या सिरियलचा मी एक भाग होतो आणि आता पुन्हा DD सह्याद्रीवरती दामिनी 2चा भाग होण्याची संधी मला दिली आहे अधिकारी ब्रदर्सनी. त्याबद्दल त्यांचे खूप आभार. विठ्ठल सरांचे आभार, अमेयचे आभार. अमेयाने ही संधी मला दिली आणि मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. निश्चितच सगळे वाट पाहत आहेत, कारण दामिनी पहिल्यांदा जेव्हा आली ती इतकी गाजली, सगळ्यांच्या मनात ती घर करून राहिली. नक्कीच, कारण तो एक इतिहास त्यावेळी दामिनीने केला होता. म्हणजे मराठीतली पहिली दैनंदिन मालिका, तीही एवढे एपिसोड म्हणजे 1000-1500 एपिसोड पूर्ण झाले. त्यामुळे परत येताना लोकांच्या तेवढ्याच अपेक्षा असतील आणि आम्हालाही तेवढं दडपण येतं की तेवढ्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत आणि आम्ही नक्की त्या हिशोबाने या मालिकेवरती काम केलेलं आहे आणि ही मालिका तेवढीच यशस्वी होईल याची खात्री मी देतो. तुम्ही या कॅरेक्टरसाठी काही विशेष तयारी केली का? नाही, मला जे सांगण्यात आलं आहे त्यामध्ये विश्वास हे पात्र कम्प्लिटली फिक्शनल आहे. कारण आधी जी दामिनी होती त्यामध्ये हे पात्र नव्हतं. हे कम्प्लीट फिक्शनल पात्र असणार आहे. पण म्हणजे थोडं दडपण आहे विश्वास साकारण्याचं, कारण दामिनी या लिगसीचा भाग होण्याची संधी मिळाल्यामुळे थोडं दडपण आलेलं आहे. पण मजा येईल. मला असं वाटतं की हे पात्र आणि या पात्राबद्दलची या पात्रामागची भूमिका, त्याचा विचार करणं आणि ह्या सगळ्याच गोष्टी मला वाटतं विठ्ठल सर असल्यामुळे सोप्या होतील आणि त्यांची मदत नक्कीच घेतली जाईल. संस्था चालक दिव्या देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलं. विशेष म्हणजे आम्ही कास्टिंग करताना तो सगळा विचार केला की आपले जुने कलाकारही असतील आणि नवीन कलाकार घेतानाही आम्ही त्या पद्धतीने कास्ट केलं की आपली जी आत्ताची हिरोईन आहे ती त्या पद्धतीने लोकांपर्यंत प्रेझेंट झाली पाहिजे. एक एनर्जेटिक मुलगी जी न्यूज अँकर जसं तुम्ही करताय की लोकांपर्यंत आपल्या भावना पोचवणारी एक तडफदार व्यक्तिमत्व तिचं दिसेल अशी कास्ट करायला आम्हाला साठी आम्ही खूप मुली शोधल्या आणि त्यातून एक छान अशी दामिनी आपल्यासमोर पाहिजे. दामिनी पासून खूप एक्सपेक्टेशन आहे लोकांना. दामिनीपासून खूप एक्सपेक्टेशन्स असल्यामुळे तुमची तयारी ही कशा प्रकारची आहे हेही आम्हाला जरा सांगा. तुम्हाला खरं सांगू का, मी जर हे सांगितलं तर खूप हसायला येईल, पण मी खरंच म्हणजे स्वतःला फोकस ठेवण्यासाठी किंवा सतत ते माझ्या मनावर ते दडपण आहे खरं तर, की कारण ती मालिका त्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवली आहे. सो मला त्याच्याही वर जायचं आहे आणि खरंच मी मेडिटेशनचा सपोर्ट घेते आणि मी ते करते आहे. मी आज इथे सकाळी 4 वाजता उठून पण त्या गोष्टी करून इथे आली आहे, जेणेकरून मला असं वाटतं की मी खूप फोकस्ड राहायला हवं या प्रोजेक्टसाठी. अस्सल सोनं कोळशाच्या खाणीत जरी दडवून ठेवलं तरी ते झळाळून वर आल्याशिवाय राहत नाही. असं इतके म्हणतात. मोठे स्टार्स तुमच्या मालिकेत फीचर झालेले, तर म्हणजे तो एक्सपिरियन्स, तो अनुभव कसा होता? कारण असं हल्ली म्हणतात की कुठलीही व्यक्ती जितकी मोठी असते मग त्याचं वागणं जरा वेगळं असतं. तर तुमच्यासोबत हा जो अनुभव आहे तो कसा होता, जुना आणि आता जो नवीन तुम्ही शूट करत आहात, सुरुवात झाली आज, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम म्हणजे मुंबई दूरदर्शनच्या सर्व इथल्या अभियंत्यांना, सर्व कर्मचाऱ्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन्स देऊ इच्छिते, कारण की आज त्यांच्यामुळे हा कार्यक्रम मी परत आपल्या प्रेक्षकांच्या समोर आणते आहे.
भाग राहिला तर सुबोध भावे मी म्हणेन की आज जो मराठी इंडस्ट्रीचा एक अतिशय आघाडीचा नायक आहे. आत्तालाच मी त्याला फोन केला, म्हटलं अरे तुझ्याकडे आता वेळ नसेल तर म्हटलं मी तुला ह्याच्यामध्ये कसं म्हटलं इन्कॉर्पोरेट करून घेऊ. तर मला म्हणाला ते काही नाही कांचनताई, मी दामिनीमध्ये आहे, ते कसं आणायचं काय आणायचं ते तुम्ही बघा, पण मी दामिनीमध्ये आहे. क्षितिजोग इमिजिएटली शी टोल्ड मी, अरे वा दामिनी येत आहे, आय एम गोइंग टू वर्क इन दॅट. शरद पोंक्षे आणि हे सगळे कलाकार या आत्ताच्या आपल्या दामिनी पार्ट 2 म्हणजे सीझन 2 याच्यामध्ये हे सगळे कलाकार आहेत. सो त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे. प्लस कालच माझी स्वाती चिटणीसच्या बरोबर भेट झाली, तिने सुबोधच्या आईचं काम केलं होतं. मला म्हणाले हे माझा रोल ठेव. सो एव्हरी पर्सन, प्रत्येक जण मला हे सांगतोय कि प्लीज़ माझा रोल ठेव. सो आई थिंक दैट्स व्हाट मैंने ज़िंदगी में क्या कमाया, ऐसे अगर कोई मुझे पूछेगा तो मैंने ये कमाया, मेरी ये पूंजी है. दामिनी सीरियल 2 अक्टूबर से दूरदर्शन के सह्याद्री चैनल पर शुरू हो रहा है. जिस तरह से ये दामिनी सीरियल लोकप्रिय था, आशा करती हूँ कि उसी ऊंचाइयों तक आगे भी ये पहुँचेगा. इसके लिए मेरी शुभकामनाएं हैं और दर्शकों से अनुरोध है कि इस सीरियल को उसी प्रेम के साथ देखें जैसे आप लोग पहले देखते थे. सगळेच ॲक्टर्स इतके उत्सुक आहेत आणि इतकं भारी वाटतंय त्यांना की दामिनी 2 रिलीज होणार, म्हणजे आता शूट होत आहे आणि लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे टीव्हीवर. हा सिरियल जो आहे, हा सिरियल परत आणणं आणि त्याचा जो दुसरा भाग आणणं, हे आधीपासून तुमच्या मनावर होतं की हे म्हणजे आता तुम्हाला असं वाटलं की नाही, नाव इज द राईट टाईम की आपण दामिनीला परत आणलं पाहिजे? हे बेसिकली ह्याचं श्रेय मी माझ्या मुलाला आणि मुंबई दूरदर्शनला देईन, कारण की हे करण्याचं त्याच्या मनात आलं आणि वन फाईन डे त्यांनी मला सांगितलं की मम्मी आपण दामिनी सीझन 2 आणतोय. आणि फॉर 2 मिनिट्स आय वॉज जस्ट, म्हणजे मी अशी एकदम स्तब्धच झाले. मी म्हटलं काय, म्हटलं दामिनी सीझन 2, आणि मी म्हटलं आफ्टर 30 इयर्स, आणि योगायोग बघा, आफ्टर 30 इयर्स सेम मंथ सेम डेट, म्हणजे हा एक काहीतरी वरच्याची कृपा आहे. म्हणजे मला मी बोलताना माझ्या डोळ्यात पाणी येतं आहे अक्षरशः. आय हॅव नेवर एवर थॉट अबाउट इट की आफ्टर 30 इयर्स हे असं काहीतरी घडू शकेल. सो आय थिंक इट्स अ गॉड्स ग्रेस बिकॉज ऑफ विच माय दामिनी इज कमिंग बॅक अगेन इन फ्रंट ऑफ यू. आणि इतकाच जेवढा सुंदर प्रतिसाद माझ्या पहिल्या दामिनीला तुम्ही दिलात, तेवढाच त्याहीपेक्षा रादर जास्त, कारण आत्ताची जी नवीन मुलं आहेत या सगळ्यांच्या आम्ही ऑडिशन घेतलेल्या आहेत. मी स्वतः बसून ऑडिशन घेतलेल्या आहेत आणि एक एक कॅरेक्टर मला जसं हवं आहे त्याप्रमाणे तसंच त्याचं कॉस्ट्युम्सपासून सगळं. आणि मी इथे म्हणेन की मुंबई दूरदर्शननी ती जबाबदारी घेतलेली आहे आणि मी प्रत्येकाचं कौतुक करू इच्छिते, कारण का आर्ट डायरेक्टर माझ्याबरोबर काल बसलेले होते, कॉस्ट्युमवाली गीतांजली आहे ती माझ्याबरोबर बसलेली होती, आणि आम्ही प्रत्येकाचा कॉस्ट्यूम एका वेगवेगळ्या तऱ्हेने ठरवलेला आहे की आता ती कशी वागेल, आता ती काय घालेल, आत्ताला क्षितीच्या रोलला मला तिला काय द्यायला पाहिजे, किंवा आत्ताच्या दामिनीला मी कसं प्रेझेंट करीन. पहिली दामिनी होती ती पत्रकार होती, ही पण पत्रकार आहे, परंतु तेव्हा ती प्रेसमधली पत्रकार होती. आत्ताची जी दामिनी आहे ती चॅनलमधली पत्रकार आहे, न्यूज चॅनलमधली पत्रकार आहे. सो पत्रकारितेचा जो एक मी म्हणेन बेस आहे तो तोच आहे, परंतु निर्भीड पत्रकारिता आणि सत्याचा मागोवा घेणारी पत्रकारिता ही आम्ही पहिल्या दामिनीत दाखवली होती, तीच आम्ही या दामिनीत दाखवतो आहे. आणि आय एम रिअली ओव्हरवेल्म अँड इमोशनली डॅम टच्ड, आय कॅन से दॅट मच. आम्हाला दिसतंय, ते कळतंय किती प्रेम आहे तुमचा या सिरीजवर आणि किती प्रेमाने तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला हाताळताय ते आम्हाला इथे दिसतंय, कळतंय. तुमची इन्व्हॉल्वमेंट आम्ही सगळ्यांनी बघितली आहे. आल्यापासून तुम्ही अगदी बिझी आहात सगळं बघण्यामध्ये, तर खरंच खूप आनंद वाटतंय. आणि आय एम शुअर की जेव्हा ही मालिका टेलिकास्ट होईल तेव्हा ही तितकीच गाजणार आहे किंवा त्याहीपेक्षा गाजणार आहे. तर कांचनजी, मला तुम्हाला हे विचारायचं की कास्टिंग करताना
आपल्या ह्या मालिकेसाठी दामिनी 2 साठी कास्टिंग करताना काही विशेष तुमच्या मनात होतं का? प्रत्येक कॅरेक्टर जे असतं त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक्स असतात. त्या कॅरेक्टरिस्टिक्सला बसणाराच माणूस घ्यायला पाहिजे. कारण की मला असं वाटतं की जेव्हा तुमची फिजिकॅलिटी मॅच होते तेव्हा 50% ऑफ द वर्क इज डन. सो त्यामुळे ती फिजिकॅलिटी मॅच होणाराच माणूस आम्ही कायम शोधत आलेलो आहोत. आत्ताची जी मुलं आहेत ज्यांनी भरपूर कामही केलेलं आहे, त्यांना एक्सपिरियन्स आहे, त्यांना कॅमेऱ्याचा एक्सपिरियन्स आहे, अशाच मुलांना मी निवडलेलं आहे. आणि त्यांच्या जोडीलाच सुबोध भावे असेल, क्षिती असेल, शरद पुंश असतील, यांच्यासारखे मोठमोठाले स्टॉलवर्ड्स आत्ताचे मी म्हणेन ते सगळे त्याच्यामध्ये ॲपियर होणार आहेत. त्यामुळे ही दामिनी माझी निश्चितपणानं गाजणार आहे. कारण की हा आशीर्वाद त्याचा आहे. आणि आपल्या गणपतीचा आत्ता उत्सव चालू आहे आणि तेव्हा मला याचा मुहूर्त करायची मला संधी मिळाली, यापेक्षा अजून दुसरं ते काय. आम्हाला विश्वासच बसत नाहीये की तुम्ही नेगेटिव्ह रोल करत आहात यात. इतक्या तुम्ही गोड आहात आणि मी म्हणीन की तुमची पर्सनॅलिटी आणि प्रेझेन्स खूप जबरदस्त आहे. आणि सिरियलमध्ये यालाच नेगेटिव्हमध्ये ह्याचं रूपांतरण होताना बघून खरंच खूप मजा येणार आहे. मग तुम्ही प्रेक्षकांना घाबरवणार आहात की शॉक करणार आहात? ऑफकोर्स घाबरणार तर नाहीच, शॉक नक्कीच करेन, कारण तरच कॅरेक्टरची मजा आहे. निगेटिव्ह रोल मी खूप केलेत आणि करताना मजा येते, पण तितकंच वाईटही वाटतं, कारण मुळात माझा स्वभाव तसा नाही आहे जसं की मी कॅरेक्टर करते. त्याच्या खूप अपोजिट स्वभाव आहे माझा. मी खूप बबली आणि अशी खूप छुईमुई टाईप आहे, बट स्टील तरीसुद्धा एक ते स्टिफनेस कॅरेक्टरमध्ये आणून तेवढं स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवून काम करावं लागतं जेव्हा तुम्ही निगेटिव्ह कॅरेक्टर करत असता तेव्हा. त्यामुळे ती एक वेगळी मजा असते आणि मला खरंच मी खूप एक्सायटेड आहे या कॅरेक्टरसाठी आणि मजा येईल. नव्या रूपात, नव्या कंटेंट्समध्ये, नव्या विषयासकट आपणही पहिल्यासारखंच तिला दाद देताल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे. आपण सर्वांनी तिच्यावर खूप भरपूर प्रेम करावं, दूरदर्शन सह्याद्रीवर भरपूर प्रेम करावं आणि आपल्या चॅनलवर प्रेम करावं. तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल की दामिनीच्या ऑपोजिट बरं कोण आहे? तर आपल्यासोबत आहेत मेघराज, जे आहेत लीड दामिनी 2चे. मेघराज, तुमचा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. मेघराज, आम्हाला सांगा की पूर्ण फोकस दामिनीवर आहे, तर तुमच्या कॅरेक्टरपासून, तुमच्या भूमिकेतून आम्ही काय एक्सपेक्ट करावं आपल्या प्रेक्षकांनी? मी सब इन्स्पेक्टरची भूमिका साकारतो आहे दामिनी 2मध्ये आणि तिची आणि माझी तुम्हाला एक वेगळी केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. म्हणजे आम्ही सुरुवातीला भांडत असतो आणि नंतर प्रेम होतं वगैरे अशा पद्धतीचं आहे. सो ती जी नोकझोक असते, जी सगळ्यांना आवडते, बघायला आवडते, सो ती नोकझोक तुम्हाला नक्की बघायला मिळेल याच्यामध्ये. पण त्यामागची खरी वस्तुस्थिती काय आहे याचा कोणी सुगावाच घेतला नाही. पण त्याचा शोध आम्ही घेतलाय. खूप मजेशीर असणार आहे बरं का, कारण पोलीस आणि पत्रकार. हो, पोलीस आणि पत्रकार म्हणजे जसं उंदीर आणि मांजर जसे अपोजिट आहेत तसे पोलीस आणि पत्रकार असतात. सो त्यातली गंमत एक वेगळी आहे, ती बघायला मिळेल. आणि आम्हाला तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं अगदी म्हणजे त्याचा प्रमाण मिळतो. एक डिसिप्लिन जी असते पोलीसवाल्यांमध्ये किंवा कुठल्या युनिफॉर्म पर्सनेलमध्ये, जी एक डिसिप्लिन असते, जी एक ऐट असते आणि एका मर्यादेत राहून गोष्टी करण्याचा पूर्ण एक फील येतोय तुमच्या पर्सनॅलिटीवरून. तर याबद्दल काही सांगा की तुम्ही तुमच्या कॅरेक्टरला कसं डेव्हलप केलं? आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अजिबात तसा नाही आहे, म्हणजे शिस्त आणि सगळं डिसिप्लिन वगैरे. पण जेव्हा माझं ह्या भूमिकेसाठी कास्टिंग झालं आणि मग मला कळलं की अच्छा आता आपण सब इन्स्पेक्टरचा रोल करणार आहोत, सो त्यासाठी मला माझा लुक चेंज करावा लागेल. सो म्हणून मी आता मिशी वगैरे ठेवलेली आहे. त्याच्यानंतर व्यायाम सुरू केला, एक डिसिप्लिन आणि एक ऑफिसर वाटला पाहिजे तो. सो त्यासाठी ते कसे बोलतात, कसे वागतात, सो याचं आता कॅरेक्टरायझेशन चालू आहे. सो जसं शूट सुरू होईल तसं ते दिसेलच तुम्हाला. म्हणजे खरंच मी स्पीचलेस आहे. आय हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस माय फिलिंग्स राईट नाव खरं तर. पण हो, मला खूप आनंद झाला आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करतो हे सगळं. सो तुम्ही नक्की बघा दामिनी ही सिरियल तुम्ही, आणि मला कळवत राहा तुमच्या सोशल मीडिया थ्रू, कॉमेंट्स वगैरे या सगळ्या गोष्टींनी माझ्यामध्ये मी काय बदल केले पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजे, तर मला हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल आणि मी त्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा करेन आणि ह्या कॅरेक्टरला खरंच त्यांनी जिथे नेऊन ठेवलं आहे त्याहीपेक्षा वर नेण्याचा मी प्रयत्न करेन. ऍक्शन 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 म्हटलं बोलू नको असं नको करू, डायरेक्ट बोलायला रोल
ऍक्शन ऍक्शन किरण, तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही इतक्या छान रीते आम्हाला सांगितलेत की तुमच्या कशा तयारी चालल्यात, आणि आम्ही पाहिले सुद्धा इथे की तुमची मेहनत आणि तुमचा फोकस, कॉन्सन्ट्रेशन. तर मी हेच म्हणीन की तुम्ही या सिरियलला, ह्या कॅरेक्टरला एका नवीन उंचीवर नेऊन पोचवाल, ही आम्हाला खात्री आहे. आम्ही दामिनीचं ही मनोगत ऐकलं इथे आणि तिची तयारीही आम्ही पाहिली. मला हे तुम्हाला विचारायचं आहे की ॲज अ डायरेक्टर तुम्ही काय आता वेगळेपणा आणणार आहात? कारण जुनी दामिनी इतकी गाजली, त्याबद्दल निस्संदेह काहीतरी खास असणार आहे. तर दामिनी 2 मध्ये काय आम्हाला खास असं वेगळं बघायला मिळेल? दामिनी 2मध्ये वेगळं असं खूप काही आहे. जसं एवढा कालावधी बदलला आहे त्याप्रमाणे सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन कसं छान करता येईल आणि त्या पद्धतीने ती दामिनी जी लोकांच्या पूर्वी लक्षात होतील त्यांची कुठेही म्हणू शकतो आपण की ते कुठेही निराश होणार नाहीत ही दामिनी बघून, याची आम्ही खात्री देतो आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो आहे. टेकिंग वाईज म्हणा किंवा त्याच्यावरती आम्ही खूप सारं प्रयत्न करतो आहे की लोकांना कशी आवडेल आणि कशी छान दिसेल सगळ्या गोष्टींनी. की पुन्हा एकदा आपण एखादी वेबसिरीज बघतोय किंवा एखादी फिल्म बघतोय या पद्धतीने तुम्हाला ही दामिनी दिसेल, कुठेही तुमचा भ्रमनिरास होणार नाही. नमस्कार, मी अमुक चंदन. आजपर्यंत तुम्ही मला अनेक मालिकांमधून बघितलं असेल, पण माझी सुरुवात डी सह्याद्रीवरूनच झाली आणि मी आता पुन्हा डी सह्याद्रीवरती परत येतो आहे दामिनी 2 या मालिकेमधून. आत्तापर्यंत माझ्यावर आणि माझ्या भूमिकांवर जेवढं प्रेम तुम्ही केलं तेवढंच प्रेम तुम्ही दामिनी 2मध्ये माझ्या विश्वास या पात्रावर कराल याची मला खात्री आहे. बघत रहा. 2 ऑक्टोबरपासून दामिनी फक्त डी सह्याद्रीवर. आम्हाला सांगा, तुम्ही बहुतेक करून नेगेटिव्ह कॅरेक्टर सध्या तरी करत आहात, तर यात नक्कीच काही चॅलेंजेस येत असतील? हो, चॅलेंजेस तर येतातच. कारण निगेटिव्ह शेड ही अशी आहे ना की त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे इमोशन्स दाखवावे लागतात. म्हणजे तुम्ही सतत निगेटिव्ह नाही दाखवू शकत किंवा सतत पॉझिटिव्ह नाही दाखवू शकत. तुम्हाला त्याच्यामधलंही खेळावं लागतं आणि तुम्हाला दोन्हीही करावं लागतं. त्याच्यामुळे त्या बाबतीत तर वेगवेगळ्या गोष्टी येतातच. प्लस हे पण आहे की लोक तितकंच तुम्हाला बोलतातही पण ते त्यांचं प्रेम असतं. कारण मी आत्ता जेव्हा पण बाहेर जाते मला भेटतात लोक, तर ते मला विचारतात की तू असं का करतेस, तू त्रास का देतेस, तू अशी का वागतेस. बट स्टील त्यांना हे माहिती आहे की मी अशी नाही आहे, म्हणजे ॲज अ सुप्रीती म्हणून मी अशी नाही आहे. पण त्यांना माझं काम तसं वाटतं आहे किंवा मी माझा त्रास लोकांपर्यंत पोचतो आहे जो मी देते आहे समोरच्याला, म्हणजे माझं काम चांगलं होतं आहे असं मी समजते आणि ती माझ्या कामाची पोच पावती आहे असं मी समजते. त्याच्यामुळे चॅलेंजेस तर आहेतच, पण ती पार करून ते काम करण्यात जास्त मजा येते. खूप छान वाटलं सुप्रीती तुमच्याशी बोलून. आणि नक्कीच आता यापुढे सगळ्यांना कळणार आहे की वास्तविक जीवनात तुम्ही खूपच गोड आहात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि दामिनी 2 साठी ही मनापासून भरभरून शुभेच्छा. थँक्यू सो मच. की इतके एक्सपेक्टेशन्स आता जास्त आहेत, कारण पहिली दामिनी सिरीज ही खूप गाजली, सिरियल म्हणजे इतकी पॉप्युलर झाली. त्यामुळे मग दामिनी 2 या मालिकेतून सगळ्यांना खूप जास्त एक्सपेक्टेशन्स आहे. ह्याचा भार जाणवतो का, किंवा तुमची तयारी कशा प्रकारे आहे आणि काही एक्स्ट्रा स्पेशल? याचा भार निश्चित जाणवतो. कारण की जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला आठवतं की मी दामिनी बघायचो. म्हणजे त्याचं जे टायटल सॉन्ग सुरू व्हायचं आणि मग एक पेज यायचं आणि त्याच्यात ते एक पेन असायचं आणि ते लिहिलं जायचं. सो हे मला मेमरी आहे त्या गोष्टींची. सो त्यामुळे भार जास्त जाणवतो, कारण की मी कुठेतरी पाहिलेलं आहे ते आणि आता मला त्याच सिरियलमध्ये काम करायचं आहे. सो याचा भार आहेच आणि प्रेक्षकांच्याही खूप अपेक्षा आहेत, कारण की त्यांच्यासाठी ही एक फक्त एक मालिका नाही आहे, तर त्यांच्यासाठी एक आठवण आहे. जे त्यांच्या भूतकाळातील आयुष्य जे आहे त्याच्यातला त्यांनी काही काळ हा दामिनीसाठी दिलेला आहे. सो मला असं वाटतं की आत्ता पण जो काही दामिनीचे एपिसोड्स येतील, भाग येतील आणि जो काही आत्ता त्यांच्या आयुष्यातला वर्तमान काळ आहे त्यातला ते महत्त्वाचा काळ आपल्या मालिकेसाठी देणार आहेत. सो माझं एवढंच हे आहे की मी जास्तीत जास्त त्यांचं मनोरंजन करेल आणि
जशी दामिनी 1 त्यांच्या लक्षात आहे तशी दामिनी 2 ही राहील याची मी काळजी घेईल. वा, खूप छान वाटलं आणि तुमची तयारी आम्हाला कळल्यावर आम्हाला निश्चितच आणि खात्री पटलेली आहे की दामिनी 2 खूपच एंटरटेनिंग असणार आहे आणि सगळ्या अपेक्षांवर ती खरी उतरणार आहे. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा दामिनी 2 साठी. दामिनी 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 सत्यता शोधण्या घेऊनी लेखणी जाहली दामिनी मूर्तसा दामिनी 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 प्रेम दया माया मनी न्याय देवताही वादळास तुडवित जाई धीर जगा देई दुःखिता सावली नित्यही स्वामिनी दामिनी जी पहिली सिरियल होती, जी ओरिजिनल दामिनी आहे, तिला जसं तुम्ही भरभरून प्रेम दिलं, दामिनीवर जसं तुम्ही मनापासून प्रेम केलं, तसंच दामिनी 2.0 वर तुम्ही प्रेम कराल याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही सिरियल बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल, तुम्हाला तो कनेक्ट नक्कीच मिळेल. तुमच्या प्रेमाची आम्हाला गरज आहे आणि ते तुम्ही नक्की द्याल अशी मला खात्री आहे. थँक्यू. जशी पहिल्यांदा दामिनी प्रसारित झाली होती आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दामिनीवर केलेलं आहे. इवन मीसुद्धा, कारण की मी पण एक प्रेक्षकच होतो दामिनीचा. आणि आता दामिनी 2 येत आहे, सो मला ही अपेक्षा आहे की प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम करावं दामिनीवर आणि आम्हीही तुमचं प्रचंड मनोरंजन करणार, यात काही शंका नाही आहे. वा, खूप छान, खूपच उत्तम आणि भारी वाटलं तुमच्याशी बोलून. आणि काही तुम्ही आमच्या दर्शकांबरोबर जर तुम्हाला शेअर करायचं असेल तर नक्कीच शेअर करा. 2 ऑक्टोबरला दसरा आहे आणि दसरा हा सण हा आपल्या मराठी लोकांसाठी फार मानाचा बिंदू असा असलेला सण आहे आणि या दिवसापासूनच आम्ही दामिनी सीझन 2 हे आपल्यासमोर घेऊन येत आहोत. मुंबई दूरदर्शन निर्मिती असलेला हा असा दामिनी आपणा सर्वांच्या समोर येत आहे. 7:30 वाजता, 7 ते 7:30 मुंबई दूरदर्शनच्या बातम्या आपण सगळेजण बघता. इमिजिएटली दामिनी चालू होणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, हातामध्ये रिमोट ठेवू नका आणि जसं बातम्या संपतील तसा इमिजिएट दामिनी चालू होणार आहे. पहिल्या दामिनीला जेवढा रिस्पॉन्स दिला त्याच्या दुप्पट चौपट, कारण तेव्हाची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या याच्यामध्ये फरक पडलेला आहे. त्याच्यामुळे अजून जास्त TRP, अजून जास्त लोकांनी तो बघावा. TRPपेक्षासुद्धा मला जे भरभरून प्रेम मिळालेलं आहे महाराष्ट्राकडून, मी त्या प्रेमाची भुकेली आहे आणि मला ते प्रेम तुम्ही सगळ्यांनी परत एकदा द्यावं हीच माझी तुम्हाला विनंती आहे. थँक्यू. थँक्यू कांचनजी, खूप छान तुम्ही आम्हाला माहिती दिलीत आणि मी हेच म्हणेन की आमचाही भरपूर प्रेम आणि खूप खूप शुभेच्छा आहेत या मालिकेला आणि खूप म्हणजे आवर्जून सगळे बघणार आहेत आणि सगळेच वाट पाहत आहेत की दामिनी पहिली जी इतकी सुपरहिट जबरदस्त मालिका झाली, दामिनी 2 मध्ये आता काय तुम्ही घेऊन येणार आहात याची उत्सुकता कायम राहणार आहे. खूप खूप धन्यवाद तुमचा. दूरदर्शन दामिनी के पुराने इतिहास को दोहराने के लिए आ रहा है. दामिनी जो हमने 1995 में पहली बार आपके समक्ष लाए थे और अंदाजन 1500 एपिसोड्स हमने चलाए थे, जो आपकी लोकप्रियता को अभी तक किसी ने, कोई भी चैनल, कोई भी सीरियल्स उतनी लोकप्रिय हुई नहीं है. इसलिए मैं चाहता हूँ कि आप वापस दामिनी 2.0 को देखिए और सराहे. दामिनी 2.0 में जो पहले दामिनी थी प्रतीक्षा लोनकर, उनकी पोती अहम भूमिका में आ रही है. दामिनी 2.0 में जो पुराना स्टोरी लाइन था उसी को हम आगे ला रहे हैं और आपकी जो फीडबैक होगी वो सब हम इसमें इंक्लूड करते रहेंगे.
इसलिए हम चाहेंगे कि आप उसमें सदैव जुड़े रहें और हमारा प्रोत्साहन करते रहें और हौसला बढ़ाते रहें. मग पाहायला विसरू नका दामिनी 2 DD सह्याद्री वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7:30 वाजता 2 ऑक्टोबर पासून. नक्की पहा.